स्ट्रीमवर देखील ते अपडेट राहणं गरजेचं आहे आणि त्याच करता इथे मात्र आपला 12वा खेळाडू क्षणाचाही विलंब न करता आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा। मोठी रंचित झाली 80 धाब्याचं लक्ष्य चेस केलं 27 बॉलमध्ये। या खेळपट्टीकडे क्षमता आहे, जर तुमच्याकडे क्वालिटी असेल, बॉलिंग डिपार्टमेंट तुमचं स्ट्रॉंग असेल तर 40 धाबा देखील तुम्ही रोखू शकता आणि तुमच्याकडे स्ट्रोक असतील, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, पोटेन्शियल आहे, स्किल आहे, सातत्यता आणि सराव तुमच्याकडे आहे, निरंतरता आहे तर 80 धाब्याचं लक्ष्य देखील तुम्ही सहजरित्या चेस करू शकता। फलंदाजांसाठी नंदनवन असलेली ही खेळपट्टी महामुकाबला इथे रंगला तो म्हणजेच भागेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध शिवलेश्वर शिवले। इपिक बॅटल मोठा विक्रम आता या सामन्यानं प्रस्थापित केला। 2 इनिंगमध्ये 2 अर्धशतक आणि त्याचबरोबर 80 या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग म्हणजे आजच्या दिवसामध्ये देखील आग आता तुम्हाला मैदानामध्ये लागलेली पाहायला मिळाली आहे। सलामीची जोडी राहुल रसाल आणि त्याच्या साथीनं नॉनस्ट्राक गेनवर्दी सचिन वाकचौडे सर मंजिर 11 खांडपे या टीमसाठी आघाडीच्या फलंदाजांच्या भूमिकेमध्ये आता मात्र खेळपट्टीकडे मार्गस्थ झालेत आणि हे पहिलं षटक आता पॉवर प्लेच्या बॉलिंग ट्रॅकवरती मयूर तयार होत असताना ओव्हर द विकेट। पहिला चेंडू बॅकफुट देऊन हुक केलाय राहुल रसालचा पेटर्न स्ट्रोक रबर स्टॅम्प स्ट्रोकसाठी ते नेहमीच रूम क्रिएट करून गॅपमध्ये ढकलत असतात आणि आता देखील तोच प्रयत्न। पहिल्याच बॉलवरती 2 धावा, स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग झाली आणि या 2 धाब्यानं आता मात्र पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना विकास स्पोर्ट्स पवाळेच्या विरुद्ध पहिल्याच चेंडूवरती मात्र हे खातं खुलं झालंय ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या मंजिर 11 खांडपे या संघाचं। 2 धाब्यानेची धावसंख्येचा श्री गणेशा विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुधीरजी पवार यांच्या वतीनं। ऑन साइडला विकेट केलाय क्रॅकर फ्रॉम राहुल रसाल। जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पार। हा A1 क्वालिटीचा आहे ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार। पहिल्या षटकापासून छाप सोडत असताना राहुल रसाल हा षटकार त्याने ठोकलाय मयूरच्या विरुद्ध आणि आता ही धावसंख्या वेगाने उंच उडी घेत असताना रुद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचते ते म्हणजेच 8 या आकड्यावरती। काउंटर अटॅक हल्ला आता इथे केला तो म्हणजेच मयूरच्या विरुद्ध राहुल रसालने षटकार ठोकत असताना फुल टॉस होता स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला फाईन स्वीप करत असताना चेंडू वेगाने घरंगलत निघून चाललाय सीमारेषेला चिडून फाडून वेधून दुभागून बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार। पॉवर प्ले मध्ये दर्जेदार बॅटिंग हा येतोय चौकार। धावसंख्या आता मात्र वेगानं पुढे फोफावत असताना धाव फलक जाऊन पोहोचते ते 12 या आकड्यावरती। फील्डमध्ये चेंजेस मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅन आता ऑफ स्टिक कडे थांबून गाईड केल्या लास्ट मुवमेंटला फक्त दिशा दिली स्टीअर केल्या चेंडू धाबाची संधी होती आणि अखेर आता इथे फलंदाज होईल धाबा। चुकीचं कॉलिंग कम्युनिकेशन नव्हतं संवादाचा अभाव इथे पाहायला मिळाला आणि अखेर आता एक सांघिक सुयश फिल्डिंग करत असताना विकास स्पोर्ट्स पवाल या टीम करता फलंदाज बाद सचिन वाकचौडे सर बॅक टू पॅव्हिलियन। प्रॉपर वापर झाला नाही आणि अखेर आता मैदानामध्ये अपघात घडून आला। बाद होत आहे धावबाच्या स्वरूपात सचिन वाकचौडे सर थोडेसे नर्वस निराश हातात जरूर असेल परंतु ज्या पद्धतीने स्टार्ट मिळाला आता इनिंग मध्ये राहुल रसालला त्याच्याकडून एक मोठी झंझावाती खेळीची अपेक्षा नक्कीच असेल। नो कंटेनर नो बॅट्समन आता खेळपट्टीकडे मार्गस्थ होत असताना नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती अखिलेश। फुल टॉस होता फ्लिक ऑफ द रिच फक्त दिशा दिले बॉटम हँडचा खूप चांगला वापर ऑन साइडला चेंडूला रोल केला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विकेट कीपर यांकडे चांगला थ्रो दाबासाठी अपील आणि अखेर आता पंचांचा बोट आबालाकडे फलंदाज होते दाबाद सातत्यानं चुकीचं कॉलिंग मैदानामध्ये
क्रिकेट विथ कॅल्क्युलेशन खेळत असताना संघ विकास स्पोर्ट्स पवाले आणि ज्या राहुलला आता सुरुवात मिळाली होती त्या राहुलला देखील व्हावं लागतं धावबाद विकेट सॅक्रिफाईस. सचिन वाकचौडे सर परतल्यानंतर आता मात्र राहुल देखील येते तंबूच्या आड आणि ह्या पडलाय मोठा संकट ते म्हणजेच मंजुरी 11 खांडबे या संघावरती. राहुल रसाल बॅक टू पॅव्हिलियन. आवश्यकता नव्हती कॉलिंगचा अभाव या वेळेला देखील. क्रिकेटमध्ये धाव घेत असताना तुम्हाला फिल्डरची पोझिशन, तो चेंडूवरती किती वेगाने आलाय, बॉल कुठल्या पद्धतीनं त्यानं ग्रिप केलाय आणि कुठल्या एंडला तो थ्रो रिलीज करतो, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं, निरीक्षण करणं, कटाक्षानं त्यांच्याकडे न्याहाळणं तुमच्यासाठी गरजेचं असतं. आणि अखेर आता संवादाचा अभाव, हा दुसरा फलंदाज मात्र ते धाव बाद होत असताना सांघिक हे दुसरं सुयश विकास स्पोर्ट्स पवाळे या संघाकरता. सांघिक कर्तबगारीचा कळस आता मैदानामध्ये रोवत असताना संघ विकास स्पोर्ट्स पवाले. न्यू कंटेनर एंटायर इनटू द ग्राउंड सनी ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 4. डावखुरी आताचा विस्फोटक फलंदाज. धावसंख्या स्थिरावली आहे 12 धावा. शॉर्ट बॉल बॅकफूट देऊन हुक करण्याचा प्रयत्न अगदी मिडलाने लेग स्टिक वरून आता टेक ऑफ घेत असताना हा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. संधी होती या स्ट्रोकवरती परंतु वेग भन्नाट होता आणि वेगानं आता परास्त गेले. स्ट्रायकिंग एरियावरती मयुरेशनं बॅट्समन सनीला हा डॉट बॉल ओव्हर नंबर 1चा केला आहे ते कंप्लीट. 2 विकेटच्या नुकसानामध्ये बॅटिंग करत असताना संघ मंजुरी 11 खांडपे जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. 2 विकेटच्या नुकसानामध्ये 13 या धावसंख्येवरती. तर मोलजी कथोरे यांच्या वतीनं जगदीशनं जी झुंजार अर्धशतकी खेळी साकारली त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ते पारितोषिक आम्ही आता ते वितरित करत आहोत. संघ जरी पराभूत झाला असला तरी देखील प्रेक्षकांचं मनोरंजन ज्या पद्धतीने गेलं जगदीशनं वाखाणण्याजोगी कामगिरी, कॉन्फिडन्स नक्कीच त्याचा वाढला असेल आणि येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी त्याला आपण मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. 13 धावा धावफलकावरती आहेत. हे दुसरं षटक. आता कुमार येतोय बॉलिंग ट्रॅकवर. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्षेत्ररक्षणावरती अजूनही संचार बंदी आहे. फील्ड रेस्ट्रिक्शन नियम अजूनही लागू आहेत आणि अशा स्थितीमध्ये आता मात्र अखिलेश आणि त्यांच्या साथीनं सनी हा टीमचा डाव सावरत असताना पार्टनरशिपची आवश्यकता आहे. 2 धक्के बोजलेत. सलामीची जोडी धाबा 2 मैदानाच्या बाहेर आली. राहुल रसाला स्टार्ट मिळाला होता पण त्याला फिनिशिंग नॉक खेळता आलं नाही. आता जबाबदारीनं रिस्पॉन्सिबिलिटीनं क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल अखिलेश आणि त्याच्या साथीनं सनीला. हे दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल फुल लेंथ होता. चांगला फटका अपिश ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर बॉलवरती आणि जोपर्यंत चेंडूला कव्हर करून नॉस्ट्राक एगेनकडे आता हा ॲक्युरेट थ्रो केला जाईल. 1 धाव इथनं ॲड होईल आणि धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 14 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अनिवार्य पॉवर प्ले आणि आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज सनी मात्र इथे स्ट्रायकिंग एरियावरती खेळण्यासाठी सज्ज होत असताना कुमार येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. फील्डमध्ये थोडासा चेंजेस. स्क्वेअर लेग फिल्डर डीपमध्ये चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय 30 यार्ड सर्कलमध्ये वाईडिश मिड ऑफला. रनवे मध्ये थोडा व्यत्यय आणि अखेर आता पंचांचा इशारा येतोय. हा येतोय डेड बॉल. फुल टॉस होता. आडव्या बॅटने ती दिशा दिली आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि क्षेत्ररक्षक अखेर मात्र डीपमधून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू ओलांडतो सीमारेषा. येतोय चौकार. धावफलक पुढे जाऊन पोहोचले ते म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. फुल टॉस बॉल होता. मुभा होती आणि ती संधीचं सोनं करत असताना सनी स्ट्रायकिंग एंडवर चौकार त्यानं ठोकलाय मयूरच्या विरुद्ध. वैयक्तिक पहिल्या सुयशासाठी सफलतेसाठी सुधीरजी पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक अनाऊन्स झाले ते विकास स्पोर्ट्स पवाळे या संघाच्या गोलंदाजांकरता. फुल लेंथ होता. विषयमध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस्टॅबिंग हवेमध्ये हा चेंडू मिडॉनला फिल्डर बॉलच्या खाली आणि आता येते सबलता टिपले. फलंदाज बाद. सनी बॅक टू द पॅव्हिलियन आणि हे पहिलं वैयक्तिक सुयश आणि त्याचबरोबर सुधीरजी पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देखील संपादित करत असताना बॉलर मयूर. फलंदाज बाद. सनी बॅक टू डगआउट.
पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. आवश्यकता होती या ब्रेक थ्रूची. सुरुवातीला झटके देणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही बॉलिंग करत असता स्पेशली इन मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि तुझा आत्मविश्वास आता इथे दुणावलाय तो म्हणजेच मयूरचा. शॉट ऑफ गुडलिंथ होता. बॅकफुट देऊन लॉफ्ट केला. व्हॉट अ शॉट. जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू निघून चालला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा ते उत्तुंग उत्कृष्ट आणि दर्जेदार स्ट्रोक षटकार. मनगटाच्या साह्यानं आता मात्र या चेंडूला वलवलं. रिस्ट्रोल इम्प्लिमेंट केलं. चेंडूच्या रेषेमध्ये आले आणि आता वेट ट्रान्सफर करत असताना हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं राहिलं. षटकार त्यानं ठोकलाय. मयूरच्या विरुद्ध रन झालेले आहेत 24. बिगिट काढण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला हा बॉल. स्टिट होत असताना अपेक्षित उंची इथे मिळाल्या नाहीये आणि आता अखेर हा चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव चेंडू. डॉट बॉलनं कमबॅक करत असताना मयूर हे पॉवर प्लेचं दुसरं षटक सध्या सुरू आहे. फुलटॉस होता. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. लांबच लांब दूरच दूर चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. मॅसिव्ह क्लिअर्स द बाउंड्री रफ फॉर 6 रन. समाप्त झालं ते म्हणजेच मयूरचं. विकेट घेतल्यानंतर असं वाटलं होतं कमबॅक होईल परंतु ते महागडे ठरले. चुकीची झालेली गोलंदाजी आणि त्याचा घेतलेला फायदा तो म्हणजेच स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन अखिलेशनं 2 षटकार त्याच्या बॅटमधून आणि अखेर आता स्तुतीमध्ये विकेट गमावल्यानंतर चेंडूची मागणी करत असताना पंच विनंती आहे आमच्या व्यवस्थापन समितीला आता जुना चेंडू मैदानाकडे पोहोचवायचा. कारण स्पर्धेचा नियम आहे 2 षटकांच्या आत चेंडू हरवला किंवा फुटला तर नवा चेंडू आणि त्यानंतर जुना चेंडू तुम्हाला सुपूर्द करण्यात येईल. आणि त्याच कारणास्तव आता मात्र मुख्य अंपायर धर्मेंद्र वर्मा सरांच्या वतीने इथे चेंडूची मागणी केली जाते. 2 षटकार आले शेवटच्या 2 चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ आता इथे कंप्लीट झालाय. 15 धावेची धावगती धावफलकावरती. एकूण 3 विकेटच्या नुकसानामध्ये 30 धावा आता स्कोरबोर्डवर अंकित होत असताना मयूर येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. सांघिक हे तिसरा आणि वैयक्तिक या डावाचं त्यांचं हे दुसरं षटक. आउटफील्ड आता खुली झाली आहे. 3 फिल्डर डीपमध्ये. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. पहिलाच बॉल फुलर लेन जबरदस्त गती सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला. 1 रन तिथे कंप्लीट. मिड विकेटला चांगली फिल्डिंग. खोदून काढावा लागला हा चेंडू मोहनला आणि त्या ठिकाणी मात्र बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना मिड विकेटला त्यानं देखील अंकित केली 1 धाव आणि त्याचं खातं आता मात्र या सामन्यामध्ये खुळं होत असताना सिंगल धाव्यानं संघ पोहोचलाय. मंजिरी 11 खांडपे तो म्हणजेच 31-31 या आकड्यावरती आणि आता षटकारासाठी देखील पारितोषिक सुधीर पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचं. शॉट ऑफ गुडलेंथ होता. हाफ ट्रॅकर बॅकफुट देऊन पूल करण्याचा प्रयत्न. लाईन पासून थोडीशी दूर राहिले. क्षणाचा विलंब न करताना मात्र त्या देपाली शकल अफ्राश होऊन फटका फटवायचा होता पण अखेर आता हा प्रयत्न ते फसतो. शफल अक्रश होत असताना चेंडूची लाईन आणि लेंथवरती तुम्हाला विशेष करून लक्ष द्यावं लागतं आणि तो प्रयत्न आता इथे फसला. येतोय तो डॉट चेंडू. ऑन साईडला यावलेला हुक केलाय. चांगला स्ट्रोक आहे. गॅपमध्ये चेंडू चाललाय 2 फिल्डर डीपमधून आणि अखेर आता इथे चांगलं क्षेत्ररक्षण. ह्या षटकामध्ये थोडंसं संत आणि सावध क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना मंजिरी 11 खांडपे हा संघ मोठ्या लक्ष्याच्या दिशेनं त्यांना मार्गक्रमण करायचं आणि त्याचसाठी आता मात्र मैदानामध्ये सुरू आहे तो म्हणजेच धावांचा ओघ. 1 धाव ॲड होईल. टोटल झालेली आहे 32. फुल लेंथ होता. जबरदस्त गती. पायात होता चेंडू. फुटवर्क टेस्ट केली त्या ठिकाणी आणि चांगल्या बॉलला आता सन्मान देत असताना हलक्या बाकलिपनं शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला 1 रन तिथे कंप्लीट केली आहे मोहननं आणि आता हे धावफलक पुढे पोहोचेल ते म्हणजेच सिंगल धावेच्या साथीनं इन डबल डिजिट डबल फिगर 33 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 33 या आकड्यावरती सध्या मंजिरी 11 खांडपे संघाचं हे धावफलक. हे तिसरं षटक आता चांगल्या पद्धतीनं बॉलिंग करत असताना कमबॅक करत असताना विकास स्पोर्ट्स पवाळे या टीमसाठी मयूर. लॉफ्ट केला विषयमध्ये. वाट अ शॉट.
फिल्डर डीप मधून पोहोचलाय पण अखेर त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय सीमारेषा पार. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला दिलेली ही सलामी, ही मानवंदना, हा षटकार. मात्र ही धावसंख्या आता वेगानं पुढे पोहोचली. 39 आकड्यावरती हा तिसरा षटकार एकंदरीत डावाचा अखिलेशच्या बॅटमधून. लाईन इथे लेफ्ट केली, टप्पा पाहिला लास्ट मुवमेंटला, दिशा सोडून दिली अँड अंपायर सिग्नल इट इज वाईड. आउटसाइड ऑफस्टिक अगदी गाईड लाईनला देखील सोडून हा चेंडू आता मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आता षटकारानंतर ही दबावात्मक दडपणात्मक परिस्थिती. एक्स्ट्रा धाव अतिरिक्त रन बहाल करत असताना मयूर धावफलक पोहोचले ते 40 वर. विकेट काढण्याचा प्रयत्न मिस्टामिंग लिडिंग एज शॉट दरम्यानला फिल्डर बॉलच्या खाली. आणि आता अखिलेश नावाचं जे वादळ मैदानामध्ये घोंगावत होतं त्या वादळाला शमवण्यामध्ये यश आलंय विकास स्पोर्ट्स पवाले या टीमला. हा मोठा ब्रेक थ्रू 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 13.33च्या धावगतीने आता मात्र 40 धावा धावफलकावरती असताना अखिलेशच्या रूपानं हा चौथा गडी गमावतोय संघ मंजिरी 11 खांडपे. पवार यांच्या वतीनं आणि ते आम्ही ते त्वरित वितरित करत आहोत. मोटिवेशन गरजेचं असतं, इन्स्पिरेशन गरजेचं असतं, प्रेरणा देणं खेळाडूला गरजेचं असतं आणि चांगल्या प्रदर्शनाचं नेहमीच समर्थन करत असतात सुधीरजी पवार. आणि त्यांच्या वतीने आता हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. 40 धावा धावफलकावरती 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. ड्रिंक्स ब्रेक नंतर आता पुन्हा एकदा हा सामना सुरू होतोय. मोहन आणि त्यांच्या साथीनं नौखा फलंदाज आता मात्र खेळपट्टीकडे. दिग्वेश ॲट बॅटिंग ऑन नंबर 6. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये ढकलला हा चेंडू. स्क्वेअर लेगला अखेर शेत रक्षक चेंडूवर पोहोचला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आता स्ट्रायकर एंडकडे अचूक फेक देत असताना डीपमधून. आणि ही एकच धाव आता मिळेल ती म्हणजेच मोहनला. आणि धावसंख्या आता मात्र पुढे रुद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचते ती 41 41च्या आकड्यावरती. शॉर्ट ऑफ गुडलेत होता, सरप्राइजिंग डिलिव्हरी बाउन्स होता आणि यावेळेला मात्र ही लाईन रीड करता आली नाही. बॉलच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न झाला नाही दिग्वेशचा. फ्रेशर आहेत, नव्यानं खेळपट्टीकडे दाखल झालेत. खेळपट्टीचं अनुकरण करणं, चेंडूची उचली समजून घेणं त्यांच्यासाठी चॅलेंजेबल असेल. आणि ते मात्र हा डॉट चेंडू. अमितजी शिंदे गावदेवी जोगेश्वरी संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. व्यवस्थापन समितीकडून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळेला देखील सुंदर लाईन, टप्पा तितकाच दर्जेदार होता. स्विंग अँड मिस लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. 3 ओव्हरमध्ये 40 धावा, 13.33 धावेची धावगती. आणि आता कंट्रोलमध्ये नियंत्रित गोलंदाजी करत असताना या ठिकाणी चौथ्या षटकामध्ये गोलंदाज प्रतापला. नक्कीच प्रतापची प्रतापशाली कामगिरी आता या चौथ्या आणि निर्णायक षटकात. विकास स्पोर्ट्स पवाळे संघाकरता आता चांगला स्पेल. लॉंग ऑफ डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर मिडविकेट हे क्षेत्ररक्षणाचं जाळं सध्या दिग्वेशसाठी. शफल लॉकर असून फटका सजवलाय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. हवा तसा चेंडू बॅटवरती आला नाही, टायमिंग होत नाही आणि तोपर्यंत मात्र या सिंगल धाव्यानं हे धावफलक आता पुढे पोहोचेल ते म्हणजेच 42 42 या धावसंख्येवरती. 3 षटकांच्या तुलनेत जर या षटकाचा विचार केला तर हवा ते कमबॅक इथे करतोय संघ विकास स्पोर्ट्स पवाले. पुनरागमन झालंय कारण गोलंदाजी अचूक दर्जाची आता केली आहे ती म्हणजेच प्रतापनं. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि स्ट्रायकिंग एरियामध्ये खेळण्यासाठी आता मोहन हा फलंदाज सज्ज होतोय. थांबून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, बोलर्स बॅक ड्राईव्ह. 1 धाव तिथे कंप्लीट. स्टिकरवरती चेंडू आदळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड झाले त्या ठिकाणी आणि पाहता पाहता आता मात्र या 2 धावा भरधाव वेगाने कंप्लीट. 4 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते परंतु त्यांच्यापेक्षा वेगानं आता या 2 धावा. खेळाडू कक्षासाठी विशेष सूचना आहे, फक्त टाळ्यांचं समर्थन तुम्ही देऊ शकता. कुठल्या प्रकारचा आउटगोईंग कॉल तुम्ही करू नका.
आणि 2 धाब्यानं धावसंख्या आता मात्र 44 वर. हा शेवटचा चेंडू या षटकातील. आउटसर रेज घेतली गेली थर्डमॅनला फिल्डर बॉलकडे चकवा त्याला दिलाय, त्याला फसून चेंडू निघून चाललाय डीपमध्ये. बॅकअप देत असताना फायनलेगचा फिल्डर. कॉम्बिनेशन इन फिल्डिंग आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्हाला समर्थन पाहायला मिळालं. एक धाव आली, 4थ्या षटकाचा केला आता कंप्लीट आणि धावसंख्या धाव फलकावरती ते म्हणजेच 45 11.25 धावेची धावगती. हे षटक चांगलं राहिलं. फक्त 5 धावा देत असताना किफायती कमी खर्चू आणि स्वस्त गोलंदाजी आता इथे साकारली ती म्हणजेच प्रतापनं. स्टील 1 to go. एका षटकाचा केला आता इथे शिल्लक आहे. शेवटचं षटक आणि सुरुवात झाली ती म्हणजेच अतिरिक्त धाब्याने एक्स्ट्रा रन आता ऍड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 46 धावसंख्येवर. यानंतर द्वितीय फेरीच्या लढती इथे सुरू होतील. पहिला सामना असेल संदीप 11 डेहनोली आणि त्यांच्या विरुद्ध वडवली थंडर्स या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. आडव्या बॅटनं प्रहार केलाय, वाट अ शॉट, क्रॅकर फ्रॉम मोहन आणि चेंडू निघून चाललाय. वीरेंद्र सेवक स्टँडला सलामी देऊन सीमारेषेच्या बाहेर लांबच लांब दूरच दूर. हा तर मोठ्या पल्ल्याचा लांब लचक स्ट्रोक षटकार. ते होतोय आणि प्रेक्षकांना देखील आपल्या अतूट कामगिरीनं मंत्रमुग्ध करत असताना डीजे अक्षय आणि त्याचबरोबर डीजे श्रावणी हा षटकार ठोकलाय. बॅकफुट थांबून हुक केलाय, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला आता क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आता धावबाजी संधी आणि ते दिग्वेशला आता मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागेल कारण स्ट्राईक मोहनकडे हवी आहे आणि आता विकेट तो सॅक्रिफाईस करतोय. हा 5वा धक्का पोहोचलाय. 52 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना मंजिर 11 खांडपे या संघाला. एकूण 53 धावा होत आहेत धावफलकावरती. न्यू कंटेंडर न्यू बॅट्समन आता फिनिशिंग टच देण्यासाठी डावाकडे दाखल झाला, खेळपट्टीकडे मार्गस्थ झाला तो म्हणजेच महेश. आणि आता मोहनवरती सर्वस्वी जबाबदारी आहे ते म्हणजेच अंतिम षटकामध्ये. धीम्या गतीचा हा बॉल रोहितचा ऑनसाइडला रिस्टवर्कचा वापर करत असताना रोल केला. एक धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी कॉलिंग विकेट किपर यांकडे चांगला थ्रो आणि आता हा 4था फलंदाज डावाच्या धावपाच्या रूपाने मात्र तंबूच्या दिशेला परतलाय. मोहन ऑल्सो बॅक टू पॅव्हलियन. धावफलकावर क्रशर यॉर्कर, you miss, I will definitely hit.
फलंदाजाला नामावरण केले, धोबी पछाड केलाय, इरादे ते मनसुबे उद्ध्वस्त करून टाकलेत आणि ऑफस्टिक खाडत असताना आता मात्र दिलाय हा धोक्याचा इशारा. फलंदाज बाद. शाबीर बॅक टू द पॅव्हलियन. क्रशर यॉर्कर अगदी मिचेल स्टार्क आणि त्याचबरोबर मिचेल जॉन्सनची आठवण झाली या चेंडूवरती, ज्यांच्याकडे अधिकाधिक वेळ असतो आणि स्पेशली ॲशेस सिरीजमध्ये जे नेहमीच फलंदाजांना डायबर्ट करत असतात त्या पद्धतीनं आता इथे मात्र ही ऑफस्टिक उखाडली आहे. संदीप आता 9व्या नंबरवर खेळपट्टीकडे. फुल लेंथ होता अक्रॉस द बॅटेड स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न. अटेम्प्ट चांगला राहिला. पहिल्याच अटेम्प्टमध्ये आता एका हाताने चेंडू अडवला. टोएनवरती चेंडू लागला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला मात्र 30 सर्कलमध्ये नेत्र दीपक क्षेत्ररक्षण. धावा रोखणं गरजेचं असतं कारण सेकंड इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही टार्गेट चेस करत असता तितकंसं आव्हान तुम्हाला सोपं, सुलभ आणि सुखकर वाटतं. त्यामुळे फिल्डिंगचं स्टँडर्ड आता जपणं गरजेचं आहे आणि ते स्टँडर्ड जपत असताना संघ विकास स्पोर्ट्स पवाळे एकंदरीत एक धावफलक जाऊन पोहोचते ते 55 या आकड्यावर. अखेरचा चेंडू आणि अखेरच्या चेंडूवर देखील त्रिफला इथे वाकवलाय. यष्टी उद्ध्वस्त, दांडी गुल, फलंदाज होतोय बाद आणि अखेर आता हा डाव इथे समाप्त झालाय 5 षटकांचा. आणि आता हे समीकरण आपण पाहतोय ते म्हणजेच 8 विकेट गमावल्यानंतर मंझीर 11 खांडपे ऑन स्कोर कार्ड 55 रन 55 धावा. चला द्वितीय लढाई संदीप 11 डेहनोली आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल संदीप 11 डेहनोली आणि वडवली थंडर्स. दोन्ही संघाचे संघनायक या नाणेफेकी करता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स समोर जिथे केली जाईल या महत्वपूर्ण सामन्याची नाणेफेक. तर सचिनजी पाटेकर यांच्या वतीनं रोहितनं जे 2 क्रशर यॉर्करवरती फलंदाज बाद केले त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. विनंती आहे रोहितला आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. चला वडवली थंडर्स संघ कर्णधार आणि त्याचबरोबर संदीप 11 डेहनोली संघ कर्णधार या त्वरित नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेकी करता. तर धनंजयजी थोरात यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आम्ही करत आहोत. द्वितीय फेरीची पहिली लढत वडवली थंडर्स आणि त्यांच्या विरुद्ध संदीप 11 डेहनोली. दोन्ही टीम्सनं मोठा विजय प्रस्थापित करत असताना आता मात्र द्वितीय फेरीमध्ये धडक मारली आणि त्यांच्या दरम्यान रंगलं जाणारे हे युद्ध धनंजयजी थोरात यांच्या शुभ हस्ते हा कॉइन इथे आम्ही स्पिन करत आहोत. कॉल असेल तो म्हणजेच वडवली थंडर्सच्या टीमचा आणि काटाचा कॉल आणि हा एक काटा. तर वडवली थंडर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय, पाचारण दिलंय, इन्व्हिटेशन दिलंय ते म्हणजे प्रतिस्पर्धी संदीप 11 डेहनोली या टीमला. यानंतर दोन्ही संघांनी रेडी राहायचं आणि जसा हा सामना सुरू होतोय या ऐकूयात. सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये 55 धावेचं धावफलक सजवल्यानंतर मात्र 56 धावेचं लक्ष्याचा कशा पद्धतीने ते बचाव करेल संघ मंजीर 11 खांडपे या ऐकूयात. शहापूरची मुलुक मैदानी टोप मायक्रोफोन वरती रमेशजी शिंदे सर यांना धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद दीपकजी बिराडे सर. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं पुन्हा एकदा आपण वळतो या महत्त्वाच्या मॅचकडे. संघर्षाच्या वाटेवरील योद्धा होऊन पाहणाऱ्या आणि संघर्षातून मार्ग काढून यशस्वीतेची वाटचाल करणाऱ्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत.
आदरणीय संदीपजी घोरट सरांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार. जाऊ आपण या मॅचकडे. नाण्याची पहिली बाजू आपण पडताळली, जिथे आपण आवाज ऐकला गेल्या 30 मिनिटापासून. मुरबाड बदलापूर अखंड महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर पोचलेला आवाज सन्माननीय दीपकजी बिराडे सर यांचा. नाण्याची पहिली बाजू आपण पाहिली. काहीशा अडथळ्यांना सामोरं जात खांडफे संघाने धावसंख्या जमवली 5 षटकांच्या अंती. 55 धावा आणि विजयासाठी 56 धावांची गरज या मॅचमध्ये पवाळी संघाला. ओपनिंग पेअर सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली. सामन्याला आपण करतोय सुरुवात. लेट्स प्ले एव्हरीबडी. गोलंदाज तयार सचिन. पहिला बॉल फेस करेल फलंदाज मयूर. असं पहिल्याच घासाला मी तर म्हणेन थोडासा खडा लागलाय, परंतु तो खडा बाजूला काढण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. व्हाईट बॉल अवांतर धावेने संघाचा श्रीगणेश या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आपण बघू शकाल 5 षटका आणि विजयासाठी 56 धावांची गरज असेल या मॅचमध्ये पवाळी संघाला. संघर्ष तर करावा लागेल. यापूर्वीचा एक सामना तुम्हाला आठवत असेल, शिवळे आणि त्यांच्या विरोधात संभाजीनगर तिसरा असणारा संघ. तब्बल 80 धावांची गरज 5 षटकामध्ये शिवळे संघाला होती आणि तो सामना शिवळे संघानं जिंकला. काय मॅच पाहायला मिळाली. 12 ते 14 चौकार सुद्धा त्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले. एक मोठा स्ट्रोक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. अमोल सर, अंपायर काहीतरी सिग्नल करतायत. अमोल सर, यस, लाईनच्या बाहेर जर चेंडू रिलीज झाला असेल तर तुम्ही नो बॉल देऊ शकता. स्पर्धेचा नियम आहे. या ठिकाणी अंपायर वर्मा सर फक्त 1 सेकंद थांबायचं आहे. आपण या ठिकाणी चेक करतोय. एक चेंडू महत्त्वाचा आहे, एक धाव महत्त्वाची आहे. सामना अतिशय महत्त्वाचा आहे. चेंडू खेळपट्टीवर आहे. वर्मा सर, तुमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. यस, व्हाईट बॉल. म्हणून ओमसाई MTCचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांच्या नजरेतून कोणताही चेंडू निसटला जात नाही. शॉर्ट पिच बॉल होता. अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू. फलंदाजाला होती संधी, परंतु ती संधी मात्र गमावली. आपण बघू शकाल निरंतरतेला महत्त्व आहे मित्रांनो. क्रिकेट असेल, कोणतंही आयुष्य असेल, प्रत्येक क्षणाला कंटिन्युटी मोस्ट इम्पॉर्टंट म्हटली जाते. आपण विचार केला तर 11ची सरासरी गाठायची या मॅचमध्ये पवाळे संघाला, परंतु संघर्ष तर करावा लागेल. शॉर्ट ऑफ गुड लेन निश्चितच यावेळी शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. मिसकम्युनिकेशन, टायमिंग हुकलं, कार्यक्रम संपला. म्हणून म्हटलं जातं कॉम्बिनेशनला महत्त्व आहे. ज्या ज्या वेळा कॉम्बिनेशन होतं त्या वेळा तुम्ही यशस्वी होता. विकेट किपरनं केलेला प्रयत्न. एक खेळाडू आपण पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअर लेगवरून धावत आला. झेल मात्र सुटला. कॅच ड्रॉप. ज्या ज्या वेळेला झेल सुटतात त्या वेळा मात्र तुमचा संघ पराजयाच्या छायेखाली कुठेतरी असतो. पहिल्या दिवसापासून आपण पाहिलंय. आपल्याला एक पहिल्या दिवसाचा सामना आठवतोय. भिवंडी बंडरबॉय जयेश पाटीलने सोडलेले गणेश डिंगोरेचे 2 झेल. आई गावदेवी गोटेकर बी संघाच्या विरोधात खेळताना ओवळी संघ, आणि त्यानंतर मात्र 2 झेल सुटले. गोटेकर संघ विजयी झाला. त्यानंतर एक सामना आपल्याला आठवेल अमर गायकवाडच्या विरोधात खेळताना सुभाष केंबारी सरांचा संघ. टेंबरे संघाच्या क्षेत्ररक्षकाने अमर गायकवाडचे झेल सोडले. अमर गायकवाडचा संघ जिंकला. निश्चितच परवा झालेली इंटरनॅशनल मॅच तुम्हाला आठवत असेल. झेल सुटला, परिणामी सामना गमावा लागला. म्हणून क्रिकेटचं सूत्र आहे, तुम्हाला सन्मानाने जिंकायचं असेल, फलंदाजांवर तुम्हाला प्रेशर क्रिएट करायचं असेल तर चांगल्या पद्धतीचे झेल तुम्हाला पकडावे लागतील. टेक द कॅच अँड ओन द मॅच. यापूर्वीच्या चेंडूवर सुटला झेल, त्यानंतर आणखी एक येतोय, यावेळेस डॉट बॉल. आपण पाहू शकाल पूर्णपणे 3 चेंडूंचा खेळ या मॅचमध्ये झालाय. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच बॉल, चेंडू निघून चाललाय पूल. वंडरफुल, ब्युटिफुल, स्वीट साऊंड, षटकार. धावा 11ची सरासरी या मॅचमध्ये गाठायची पवाळे संघाला. पण कधी कोणते ब्रेक लागतील, कधी कोणते गतिरोधक येतील, कधी कोणते खाच कळगे येतील, कधी कोणत्या सिग्नलला तुम्हाला सामोरं जावं लागेल. हा प्रवास आहे. हा प्रवास सुखरूप असेल की नाही आहे हे तुमच्या हातामध्ये आहे.
म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, आम्हाला जर पोहोचायचं असतं तर आम्ही तिकीट काढतो, शांतपणे बसतो, पण कधी अपघात होईल हे सांगता येत नाही. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न, वाळूचे कण रगडीचा तेलही गळे. क्या बात आहे. फुलोर लेनचा चेंडू खोलवर टप्पा थोडासा पाहायला मिळाला. उर्वरित काम विकेट किपरनं केलंय आणि सांगितलंय भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय महत्त्वाचा सामना आजच्या या चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीचा अंतिम आणि असणारा हा शेवटचा सामना. नंतर मात्र आपण दुसऱ्या फेरीकडे वळूया. जशी जशी फेऱ्या पुढे जातील तसे तसे सातत्याने आम्हाला सामने कठीण होताना पाहायला मिळतील. संघर्ष तर अधिक वाढत जाताना पाहायला मिळेल. सोप्याकडून कठीणाकडे आणि कठीणाकडून अशक्याकडे आणि अशक्याकडून पुन्हा शक्याकडे. अतिशय खराब चेंडू. निश्चितच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन वाकचौडे सर स्वतः वकील आहेत. ॲडव्होकेट पदावर विराजमान असताना क्रिकेटकडे त्यांचा जास्त कल आहे. या स्पर्धेला त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. आज मात्र खांडपे संघाचं नेतृत्व करतायत. पहिलं षटक त्यांच्या हातामध्ये आहे. पहिल्या षटकातील जबाबदारी कर्णधाराने त्यांच्यावर दिलेली आहे. परंतु हीच जबाबदारी आतापर्यंत मी तर म्हणेन थोडीशी अडथळत पुढे चाललेली आहे. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे, पृथ्वी मोलाची तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, डर के आगे जीत हे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने प्रयत्न दोन्ही बाजूनी चालू आहेत. एका बाजूला ॲक्शन पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला रिॲक्शन पाहायला मिळते. गोलंदाज आपली जबाबदारी पार पाडतायत, फलंदाज आपली जबाबदारी पार पाडतायत. ॲक्शन देन रिॲक्शन, बूम ब्रँक सातत्याने वारावर पलटवार वार सुद्धा होताना आम्हाला सातत्याने पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू गोड करताना पाहायला मिळाले. गोलंदाज सचिन वाघचौडे सर. पहिलं षटक संपलं. थोडासा वेळ घेतला, जवळपास 7 ते 8 मिनिटांचं पहिलं षटक पाहायला मिळालं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पवाळे संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 9 धावा. 9 धावा जमा झाल्या, परंतु जमेची बाजू राहील. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची विकेट पवाळे संघाने या ठिकाणी खर्च केलेली नाही आहे. यस, पहिलं षटक संपलं. कासवाच्या गती धावसंख्या पाहायला मिळाली. हळुवारपणे पुढे जाण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असेल, परंतु विकेट टेकिंग बॉलिंग यासाठी थोड्या वेळापुरता मी तर म्हणेन टीम मिटिंग या ठिकाणी चालू आहे. राहुल रसाल सर, आयोजन समितीची सूचना येते, टीम मिटिंग झाली असेल लगेच आपण दुसरा गोलंदाज निवडायचा आहे. त्याच्या हातामध्ये आपण चेंडू द्यायचा आहे आणि आपण या मॅचला सुरुवात करायची आहे. कारण म्हणलंय संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते, संकल्पक, निर्माते, अधिष्ठाते सन्माननीय अमोलजी कथोरे सर. निश्चितच दी वन मॅन आर्मी. सातत्याने मी म्हणतोय, ज्या पद्धतीने आम्ही प्रत्येक सणाला आमचं अंगण सजवतो रांगोळ्याने, त्याच पद्धतीने कॉपी बुक स्टाईलने या ठिकाणी खऱ्या अर्थानं अमोलजी कथोरे सरांनी हे मैदान सजवलेलं आहे. इतकी मेहनत घेतली म्हणून की काही स्पर्धा तुमच्या व्याघ्रमुखावर पोहोचली गेली. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पावसाचं थैमान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाहायला मिळालं. वाटलं होतं स्पर्धा होती की नाही आहे, पण एकदा ध्येय निश्चित केलं तर कामाचा त्रास वाटत नाही हे सर्वांनी अमोलजी कथोरे सरांनी सांगितलं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे म्हणून सगळ्या खेळाडूंना एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपस्थित करून दिलं. थँक्यू सो मच अमोलजी कथोरे. जाऊ आपण मॅचकडे. पहिलं षटक संपलं. 9 धावा धाव फलकावर. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज खांडपे संघाच्या वतीनं जयेश. निश्चितच दीपक सर, असं म्हटलं जातं की बॅटिंगमध्ये आपण पॉवरफुलपणा पाहायला मिळाली, दमखम पाहायला मिळालं, परंतु गोलंदाजी करत असताना खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय खांडपे संघाच्या गोलंदाजांना. सचिन वाघचौडे सरांनी 9 धावा खर्च केल्या, वेळ जास्त घेतला, परंतु त्यानंतर द्वितीय गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. या पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू पाहायला मिळाला, वाईट बॉल. एक स्वेर मारा आणि त्याने सुरुवात मात्र केली गोलंदाज जयेशने. टीमची टोटल धाव फलकावर 10 धावा. हो हो हो, चेंडू मी तर म्हणेन फलंदाजापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर लागतोय, खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. म्हणून म्हटलं जातं कधीतरी आम्ही इंटरनॅशनल क्रिकेट टी व्ही समोर आम्ही बसल्यानंतर मनामध्ये एक विचार करतोय, इतका मोठा हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाच्या मातीवर 11च्या 11 ऑलराऊंडर्स का मिळत नाही, त्याची उत्तरं तुम्हाला ह्या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. कधी कधी 6 फलंदाज 5 गोलंदाज, 5 फलंदाज 6 गोलंदाज, इतकं कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळेला जुळतं त्या त्या वेळेला तुमच्या क्रिकेटचा हा विजय सातत्याने होत असतो. जेवढी तुमची बॅटिंग ऑर्डर पॉवरफुल तेवढीच खऱ्या अर्थानं कलात्मकता गोलंदाजीमध्ये व्हायला हवी. आपण पाहतोय 55 धावा प्रथम बॅटिंग करत असताना विजयासाठी 56 धावांची गरज या मॅचमध्ये ठेवली पवाळे संघाला. आणि आता मात्र पवाळे संघाचे फलंदाज मनामध्ये कल्पना असेल की खांडपे संघ गोलंदाजीमध्ये थोडासा कुठेतरी कमी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेशला बोलावलंय. मी तर म्हणेन षटक संपलं नाही परंतु गोलंदाजच बदलला, कर्णधार राहुल रसाळनं. महेश तयार. हो हो हो, मला आठवेल सामना SPL मध्ये सोनवळे सर
एक षटक पूर्ण करण्यासाठी एका संघानं 4 गोलंदाज वापरले होते. परंतु या मॅच मध्ये काय घडेल हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. गोलंदाज तयार महेश. ओव्हर पिच बॉल आपण पाहू शकाल. थोडीशी गती कमी पाहायला मिळाली. चेंडू रिलीज केला. मनामध्ये सुटकेचा निश्वास सोडला की हा चेंडू योग्य आहे. गोलंदाज महेशला बोलवलंय. यापूर्वीचा गोलंदाज जयेश होता. त्याची उर्वरित जबाबदारी मी घेतलेली आहे. गोलंदाज तयार मयूर. हो 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 पुन्हा एकदा मी तर म्हणेन अंपायर वर्मा सरांचा इशारा या ठिकाणी येणं गरजेची गोष्ट आहे. अंपायर डिसिजन. पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट बॉल. दुसरं षटक मार्ग असतंय. घड्याळाचे काटे टिकटिक टिकटिक करतायत. वेळ पुढे चाललेली आहे परंतु षटक संपत नाही आहे. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज मयूरने घेतलेली जबाबदारी ती सुद्धा थोडीशी अपूर्णता या ठिकाणी पाहायला मिळते. जवळ फुल टॉस स्वीट साऊंड. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला. अंपायर डिसिजन. हाऊ मेनी बॉल. किती धावा. यस चौकार 4 धावा. मी तर म्हणेन खांडपे संघाला लंगड्या घोड्यांवर शर्यत ह्या ठिकाणी करावी लागेल. कारण आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना थोडंसं दमकम पाहायला मिळालं. राहुल रसालनं चांगली सुरुवात केली होती. तब्बल 14 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने आपापली जबाबदारी ओळखून 5व्या षटकापर्यंत आपला रथ कुरुक्षेत्रावर आणण्याचं काम केलंय. परंतु गोलंदाजीमध्ये थोडीशी कमीपणा पाहायला मिळतोय. लॉफ्ट ड्राईव्ह चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला. सेकंड इन अ रो. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. समोर स्क्रीन समोर बसलेले प्रेक्षक जे काळ्या पडद्याच्या समोर आहेत, कृपया माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल तर त्या प्रेक्षकांनी तिथून उठायचं आहे. मित्रांनो, काळ्या पडद्याच्या समोरचे प्रेक्षक कृपया समोर सर्वांनी उठायचं आहे. थोडीशी सहकार्याची भावना मित्रांनो असू द्या. अजून तिथे प्रेक्षक बसलेले आहेत. थँक्यू सो मच. आपण सातत्याने आम्हाला सहकार्य करता. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आमचे प्रेक्षक म्हणजे संपूर्ण स्पर्धेचा केंद्रबिंदू आम्ही मांडतोय. कारण तुमच्यामुळे या स्पर्धेची उंची सातत्याने वाढली जाते. गोलंदाज तयार मयूर. हो 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 यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक परफेक्ट मिडल करू शकले नाही. परंतु नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र भाग मिल्खा भाग. धावांची या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उसंत नाहीये. क्षणाक्षणाला धावा घ्याव्या लागतील. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हा शेवटचा. आणि या क्रिकेटमध्ये गोलंदाजाने रिलीज केलेला चेंडू हा शेवटचा चेंडू मानून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. तेव्हा तुमच्या यशाच्या मनपटलावर तुम्ही अधिराज्य गाजू शकता. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. 23 धावा धावपलकावर. 2 षटकाची कामगिरी मी तर म्हणेन पूर्ण. अर्ध काम अपूर्ण, अर्ध काम पूर्ण. अतिशय खराब गोलंदाजी मी तर म्हणेन खांडपे संघाकडून होताना या ठिकाणी पाहायला मिळते. जे स्वप्न उराशी बाळगलंय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे उद्दिष्टे नावाची गोष्ट असावी लागते. आणि ती उद्दिष्टे मी तर म्हणेन थोडीशी कमी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार मयूर. हो 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 एक तेरी तो एक हमारी. याला म्हणतात 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. यापूर्वी पाहिलं चेंडू खूपच चांगल्या पद्धतीने फलंदाजाने खेळून पूर्ण केला. त्यानंतर मात्र एक चेंडू वाईट पाहायला मिळाला आणि स्वतःच्या चुकीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाज मयूरनं. आपण पाहतो षटक पूर्ण करण्याचा मानस या ठिकाणी राहील मयूरचा. पण कोणत्या पद्धतीने हा षटक पूर्ण करायचं हे मात्र मयूरकडे या ठिकाणी अजून प्रश्न नाही आहेत. असे यावेळेस अंपायर डिसिजन. अतिशय चांगला चेंडू आहे. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ येतोय संपुष्टात. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पवाळे संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद. आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगत असताना तब्बल 24 धावा. 12.00ची सरासरी आतापर्यंत पवाळे संघाने गाठलेली आहे. उर्वरित येणारे 18 चेंडूमध्ये अजूनही जवळपास विजयासाठी खांडपे संघाचा विचार केला तर दुसऱ्या डावामध्ये या ठिकाणी थोडीशी मी तर म्हणेन मनोरंजकता पाहायला मिळाली. कारण टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे. राहुल रसाल सर सातत्याने सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज. विजयासाठी 56 धावांची गरज आहे. पवाळे संघ 18 चेंडू 32 धावा.
विजयासाठी अजूनही 10 मी तर म्हणेन 84-85च्या रेटने तुम्हाला पुढे जायचं आहे. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं अतिशय मनमोहकता या ठिकाणी पाहायला मिळते. कारण क्रिकेट म्हटलं तर आमच्या सगळ्या भावना या क्रिकेटमध्ये मित्रांनो दडलेल्या आहेत. मी सातत्याने म्हणतोय जेवढं प्रेम आम्ही आमच्या प्रेयसीवर करतो तेवढे प्रेम आम्ही या क्रिकेटवर करतोय. म्हणून की काय, ज्या ज्या वेळेला आमच्या यूट्यूबची हिस्ट्री चेक केली जाईल त्या यूट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये आम्ही केलेला मोबाईलमध्ये रिचार्ज आणि यूट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये सातत्याने संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं याशिवाय तुम्हाला या तारखेमध्ये काही दिसणार नाही. इतकी प्रगल्भता, इतकी दैदिप्यमानता या स्पर्धेला आलेली आहे. आणि याचा संपूर्ण श्रेय जाईल दी वन मॅन आर्मी सातत्याने यंगस्टर आमचे सन्माननीय अमोलजी कतोरे सर. बॅक टू क्रिकेट जाऊ आपण या मॅचकडे. गोलंदाज तयार सचिनजी वागचौडे सर. हो हो हो, क्या बात आहे. आपण पाहू शकाल ऑप्शनच्या पुढे सफल झाला फलंदाज आणि फक्त दिशा दिली गेली. ग्लान्स करण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. संघर्ष वाढत चाललाय गोलंदाजी करणाऱ्या संघावर आणि आता मात्र संघर्षाचा शंकनाद कमी केल्यानंतर यशस्वीतेचे डोहाळे लागलेत फलंदाजी करणाऱ्या अर्थातच पवाळे संघाला. ते मात्र या ठिकाणी पूर्ण होतील का? क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. यापूर्वीची आपण मॅच पाहिली 80 धावांची गरज शिवळे संघाला होती, परंतु 80 धावा कुठेतरी खुज्या वाटल्या आणि उत्कृष्ट फलंदाजी करून शिवळे संघानं सामना अभिमानानं राजेशाही थाटामध्ये जिंकलाय. काय घडेल हे मात्र भविष्य वर्तवणं थोडंसं अवघड झालंय. आपण जातोय मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील सचिन वागचौडे सर. स्वतः ॲडव्होकेट आहेत, वकील असताना सुद्धा त्यांची पावलं सातत्याने क्रिकेटकडे वळतात. हे आहे मित्रांनो क्रिकेट. सचिनजी वागचौडे सर, क्या बात आहे. लॉफ्ट ड्राईव्ह चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफला. तिथे असतील राहुल रसाल. चुकी करणार नाही, एक लेजेंडरी क्रिकेटर. ब्रेक थ्रूची गरज होती या मॅच मध्ये खांडपे संघाला, तो मिळून दिलाय वकील साहेबांनी. यस, पहिला झटका लागतोय या मॅच मध्ये पवाळे संघाला. फलंदाज होईल बाद समीर माघारी परतेल. निश्चितच मी तर म्हणेन हा सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. कोण जिंकेल सामना लवकरात लवकर भविष्य वर्तवणं थोडंसं अवघड झालंय. कारण ईट का जवाब पत्थर से आतापर्यंत तर दिलाय, परंतु या सगळ्या गोष्टी अबाधित आणि शेवटपर्यंत राहतील का हा प्रश्न मात्र या ठिकाणी विचारला जाईल. काय मॅच या ठिकाणी सजली जाईल. सातत्याने कानमंत्र, सातत्याने टीम मीटिंग, सातत्याने एकत्र येणं, कारण जिंकायचं आहे आम्हाला. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल कधी, पण क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द ही उरात कायमची असावी. म्हणून म्हटलं जातं तुझ्या हातातील भाग्यरेषा तुला पाहायचं आहेत. तुझ्या ललाटीचं विधिलिखित हे जगात कोणालाही माहीत नाही, ते बदलता येणार नाही, पण तो बदल हे फक्त तुझ्या हातातली गोष्ट आहे. हो हो हो, आपण पाहू शकाल इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु एकच सिंगल धाव. सामना या पद्धतीचा पाहायला मिळतोय जणू काही हा सामना नेऊन व्हेंटिलेटरवर ठेवलाय. कधी श्वास संपेल, कधी आर्टिफिशियल श्वास दिला जाईल हे सांगता येत नाही. अजूनही या सामन्याचं काळीच धडधडत आहे. कधी स्पंदनं वाढली जातील, कधी स्पंदनं कमी होतील हे सांगता येत नाही. कधी क्रिकेटमध्ये कोण राजा होईल, कोण रंग होत नाही हे सांगता येत नाही. कधी कोण हिरो, कधी कोण व्हिलन ठरेल हे सांगता येत नाही. कधी कोण विजयी होईल, कधी कोण अपयशाच्या छायेत जाईल हे सांगता येत नाही. कधी कोण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवेल, कधी कोण परतीचा प्रवास करेल हे सांगता येत नाही. कारण परफेक्टली क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ, दॅट्स कॉल्ड क्रिकेट. आणि हाच क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी सजलाय. याचं एकमेव कारण आहे संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरा. गोलंदाज तयार सचिन वागचौडे सर. ओ हो हो, यावेळेस पाहू शकाल थोडंसं ऑन द राईज खेळला, बॅकफुटवर येऊन डीपमध्ये क्षेत्ररक्षक राहुल रसाल. जणू काही क्षणापूर्वीपासून चाललंय राहुल रसाल आणि चेंडूची मैत्री. प्रत्येक चेंडू त्यांच्या हातामध्ये जातोय. आणखी एक झटका लागतोय या मॅचमध्ये पवाळे संघाला. जे धावसंख्या बिल्डअप केलेली आहे, पत्त्यांचा बंगला बांधण्याचं काम चालू आहे. जणू काही हा रथ हाकण्याचं काम चालू आहे. खऱ्या अर्थानं हा सेतू बांधण्याचं काम चालू आहे, परंतु हे काम पूर्ण होईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न या मॅचमध्ये अजून निर्माण झालाय. मी तर म्हणेन या प्रश्नाचं उत्तर अजूनही बंद पॉकेटमध्ये आहे. जोपर्यंत हे बंद पॉकेट उघडणार नाही तोपर्यंत सांगू शकत नाही हू विल विन दिस मॅच. कोण जिंकेल हा महत्त्वाचा सामना. जिंकलात तर परतीचा पुढचा प्रवास, हरलात तर पुन्हा एकदा माघारी यावं लागेल. काय घडेल या मॅचमध्ये. गोलंदाज तयार सचिन वागचौडे सर.
अतिशय मनमुराद आनंद मी तर म्हणेन आहे चेहऱ्यावर, परंतु या आनंदाच्या पाठीमागे एक भीती निर्माण झालेली आहे की काय घडेल या मॅचमध्ये. चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळत आहे, परंतु या हास्याच्या पाठीमागे एक छोटासा डर पाहायला मिळतोय. काय घडेल या मॅचमध्ये सगळं काही सस्पेन्स, आणि जिथं सगळं सस्पेन्स तिथं मात्र हाऊस आणि हाऊसफुल. गोलंदाज तयार सचिन वाघचौडे सर. फुल ओव्हर लेन पाहायला मिळाला. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज सचिन वाघचौडे सरांचा पुरेपूर अनुभव या चेंडूवर पाहायला मिळाला. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जगामध्ये खऱ्या अर्थानं अनुभव हा सर्वात श्रेष्ठ गुरु आहे. त्यासाठी तुम्हाला वाचावी लागतील पुस्तके, त्यासाठी तुम्हाला वाचावी लागतील माणसांचे चेहरे, आणि निश्चितच या ठिकाणी पुरेपूर अनुभव उतरवलाय गोलंदाज सचिन वाघचौडे सरांनी. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. 22 योद्ध्यांची काळज जर चेक केली तर स्पंदनं वाढलेली पाहायला मिळतील. यावेळेस पाहू शकाल पूल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू निघून गेलाय. मुरबाड शहराला पुन्हा एकदा सलामी द्यायला हा येतोय यूज षटकार. 6 धावा. आतुरता लागली होती डगआउटला, आणि डगआउट अपेक्षा करत होतं का करू नये, आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. जिंकणं प्रत्येकाला हवं आहे, पण म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेटमध्ये द्वंद्व असतं, आणि या द्वंद्वाचं उत्तर एका बाजूला जिंकणं तर दुसऱ्या बाजूला पराजयाची छाया. षटक संपलं. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पवाळी संघाची धावसंख्या 2 गडी बाद. 35 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी पवाळी टीमला अजूनही 21 धावांची गरज. असं फलंदाजांना सूचना विनंती आहे, आपण अंपायरशी आर्ग्युमेंट करू नका. सातत्याने तुमच्या समोर ही सूचना ठेवली जाईल. यस अंपायर डिसिजन वाईट बॉल. एक धाव पुन्हा एकदा माफ करा. यस फेअर डिलिव्हरी. थँक्यू सो मच. नाही पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता केली गेली. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज. राहुल रसाळ हे षटक मात्र भविष्य वर्तवेल की पुढे काय घडेल. हो 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 राहुल रसाळला खूप मोठा संघर्ष करावा लागतोय गोलंदाजी करत असताना. निश्चितच आमचे प्रेक्षक जर हा सामना पाहत असतील तर त्यांच्याही चेहऱ्यावर थोडासा आनंद असेल. चर्चा चालू असेल कानातल्या कानामध्ये पुटपुटत असणार. या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर दीपकजी शिरोसे सर उपस्थित आहे. मी विनंती करेल सन्माननीय हेमंतजी सोनावळे सर आपल्या शुभ हस्ते आदरणीय दीपकजी शिरोसे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित आपण करायचं आहे. सन्माननीय दीपकजी शिरोसे सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तदनंतर मी विनंती करेल सन्माननीय सचिनजी शिंगोळे सर, दीपकजी कराळे सर, वर्मा सर, हा चेंडू व्हॅल्युएबल आहे. ओके थँक्यू सो मच. राहुल रसाळने 2 चेंडू हाताळले. दोन्ही चेंडू या ठिकाणी
डॉट बॉल फेकले गेले. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज. वडवली थंडर संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय सचिनजी शिंगोळे सर, आदरणीय दीपकजी कराळे सर, आपणास विनंती करेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण आपला वेळ, बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देतात. स्पर्धेची शोभा आपण वाढवतात. जाऊ आपण मॅचकडे. राहुल रसाळ गतीमध्ये केलं परिवर्तन. लोह फुल टॉस. स्वीट साऊंड कानावर आदळलाय, परंतु पाहू शकाल जास्त फायदा होणार नाहीये. 2 धावा. निश्चितच या क्षणाला 2 धावा येणं मी तर म्हणेन ॲडव्हान्टेज ठरेल. सातत्याने सिंगल डबल जरी घेतली तरी हा सामना तुम्ही सहजपणे जिंकू शकता. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटमध्ये एज्युकेशन नावाची गोष्ट असते. तो अभ्यासपूर्ण क्रिकेट या ठिकाणी दोन्ही संघांना करावा लागेल. फक्त आणि फक्त ही लढाई तुमच्या अस्तित्वाची असेल, ही लढाई तुमच्या गावाची असेल, ही लढाई तुमच्या नावाची असेल, ही लढाई तुमच्या क्रिकेटची असेल, तुमच्या कलात्मकतेची असेल. तुम्हाला खऱ्या अर्थानं संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्यावर आपला अधिराज्य गोरायचं आहे. राहुल रसाळ संघर्ष तर करतोय गोलंदाजीमध्ये. एका बाजूला गोलंदाज संघर्ष तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगमध्ये या ठिकाणी संघर्ष. हे 2 दुवा या ठिकाणी जुंपलेला आहे. हा रथ कोणाच्या यशस्वीतेचा असेल यावर कोण विराजमान होईल. काही सेकंद, काही मोमेंट टाकले जाणारे चेंडू सांगून जातील. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. सातत्याने लेग ब्रेक बॉल करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्डमध्ये गतिमानता पाहायला मिळाली. 1 बाउन्स ओव्हर द रो. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. क्रुशल मोमेंटला आलेला हा चौकार. या षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि उर्वरित षटक एक शेवटचा असेल. एकंदरीत 8 चेंडू आणि विजयासाठी पवाळे संघाला अजूनही 15 धावांची गरज. 8 चेंडू 15 धावा. इक्वेशन तर थोडंसं कठीण आहे. आज मात्र खांडपे संघामध्ये आम्हाला गोलंदाज कमी पाहायला मिळाले. ओ हो हो, शॉर्ट पिच बॉल होता. यावेळेस बघू शकाल बॅकफुटवर येऊन थोडासा पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. मिडल अप करू शकले नाही. तत्पूर्वी एक सिंगल धाव येईल. बूंद बूंद से समुद्र बनता है. पण मित्रांनो, तो समुद्र भरण्यासाठी आमच्याकडे वेळ कमी आहे. घड्याळाचे काटे सांगून जात आहेत. आत्ता मात्र भरधाव वेगाने सुसाट पुढे सुटलेले आहेत. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी पवाळे संघाला 14 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे. हा चेंडू मात्र अतिशय निर्णायात्मक ठरेल. गोलंदाज राहुल रसाळला मी तर म्हणेन आतापर्यंत केलेली कारकीर्द आठवून हा चेंडू फेकावा लागेल. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज प्रमोद. प्रमोद म्हणजेच आनंद. हो हो, शॉर्ट पिच बॉल. आपण पाहू शकाल पॉईंटच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली चेंडूला. एक सिंगल धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाईल का? यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकंदरीत 3 धावा शेवटच्या चेंडूवर. टीमची टोटल खांडपे संघ पोहोचलाय 45 धावा. येणारे 6 चेंडू अजूनही विजयासाठी पवाळे संघाला 11 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये? निश्चितच शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल. मी सातत्याने म्हणतोय, सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता, प्रयास तो करते रहो मेरे दोस्त. आणि या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. यस, पाणी घेऊन गेलात तरी चालेल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही पवाळे संघाला 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा. इक्वेशन पाहायला गेलं तर सोपं. हॅलो चेक. हॅलो, 6 चेंडू आणि 11 धावा. 22 खेळाडू आशावादी असतील. एका बाजूला खांडपे संघाला वाटतंय हा सामना आपल्या ताब्यात आहे. एका बाजूला पवाळे संघाला वाटतंय हा सामना आपल्या ताब्यात आहे. पण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जाणार नाही तोपर्यंत निश्चितपणे हे भाष्य वर्तवलं येणार नाही की हा सामना कोणाच्या ताब्यामध्ये आहे. निश्चितच ही 5 मिनिटे जणू काही अग्नी परीक्षा. आणि या अग्नी परीक्षेमध्ये आम्ही उडी घेतलेली आहे. दाहकतेचा विचार करून जमणार नाही. कर्तव्य करावे लागेल. कर्तृत्वाचे डंके या मॅचमध्ये वाजवावे लागतील. समोर आपण पाहतोय खेळपट्टीवर 2 फलंदाज. एका बाजूला पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर प्रमोद, तर एका बाजूला पाहतोय मयूरला. शेवटचं षटक असेल. कर्णधाराने दिलेला विश्वास. गोलंदाज अखिलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. खांडपे संघाच्या वतीनं येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. काय घडेल या मॅचमध्ये? करतोय आपण या सामन्याला सुरुवात. बरोबर सर, आपण या ठिकाणी सिग्नल द्यायचा आहे. यस, मॅचला आपण करतोय सुरुवात. येणारे 6 चेंडू 11 धावा. स्ट्रायकिंग एंडवर प्रमोद.
निश्चितच आनंदाप्रमाणे फलंदाजी करेल का, काय घडेल या मॅच मध्ये. चक्रव्यूह रचला गेलाय, आपण पाहू शकाल. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. काय चक्रव्यूह रचलं या ठिकाणी, परंतु पाहू शकाल थोडासा स्पीडअप करायचा आहे, कारण हा सामना मी तर म्हणेन जवळपास 1 तासाच्या वर गेलाय. 2:03 झालेले आहेत. 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू ओव्हर पिच बॉल अक्रॉस द लाईनने खेळलाय. ओहो, चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रमोदच्या बॅट मधनं पुन्हा एकदा शंखनाद करणारा हा येतोय षटकार. ना पद बडा ना कद बडा, मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. आणि आता मात्र या संकटातून कोण बाहेर काढेल, गोलंदाज की फलंदाज. येणारे 5 चेंडू विजयासाठी पवाळे संघाला 5 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये, एक वेगळं ट्विस्ट या ठिकाणी येताना पाहायला मिळालं. एका फटक्यानं सामन्याचं पूर्णपणे चित्र हे पूर्णपणे बदलून गेलंय. हो हो हो, काय घडलंय. येतोय पहिल्या चेंडूवर षटकार. वेल बिगन इज हाफ डन. मी तर म्हणे 99% हा सामना जवळपास एका फटक्याने पूर्णपणे फिरलाय. जणू काही विजयाचा सुगंध हरवळपणे दरवळतोय या मॅच मध्ये पवाळे संघाच्या डगआउट मध्ये. अखिलेश दिलेली जबाबदारी पहिल्या चेंडूवर मात्र पुनश्च एकदा मन थक्क करायला लावणारा हा स्ट्रोक मात्र प्रमोदच्या बॅटमधून आलाय. हो हो हो, यावेळेस पाहू शकाल शॉट पाईन लेगला. धाव घेण्याचा मानस मात्र नव्हता, एक सिंगल धाव घेतली गेली. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा, काय इक्वेशन बनलंय. टाकले जाणारे डॉट बॉल खांडपे संघाला विजयाच्या आशा दाखवतील. येणाऱ्या 1-1 धावा पवाळे संघाला विजयाचं स्वप्न मात्र समोर दिसलं जाईल. काय घडेल मॅच मध्ये, येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. सामना खूपच रंजक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार अखिलेश. डिफेन्स शॉट, याला म्हणतात समजदारीचा क्रिकेट. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र चित्त्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट. हो हो हो, काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा कंबर कसावी लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील. विकेट टेकिंग बॉलिंग आता मात्र झटके घ्यावे लागतील, तेव्हा काहीतरी बदल या मॅच मध्ये घडेल. परंतु कौतुक करावं लागेल प्रमोद नावाच्या फलंदाजाचं. आणि फलंदाज मयूर, एक योग्य पार्टनरशिप क्रुशल मुवमेंटला पाहायला मिळाली. घाई करायचे मित्रांनो, सामना जरी महत्वाचा असला तरी समय बहुती बलवान आहे. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. घाई करायचे. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज पाहतोय मयूर. हो हो हो, जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. 3 चेंडू 2 धावा. हो हो हो, काय घडलं या ठिकाणी. अपील तर केलेली आहे, परंतु उत्साह कमी पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट. हा सामना जिंकलाय निश्चितच पवाळे संघानं. शेवटच्या मोमेंट पर्यंत जाणारा सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांनी मनमुराद आनंद या सामन्याचा खरोखर लुटला गेला. कोणाला, पवाळे. वर्मा सर, आपण या ठिकाणी सिग्नल द्यायचा आहे. आम्ही तो अनाऊन्स या ठिकाणी करतोय. नक्की या चेंडूवर काय घडलंय. ओके, फायनल डिसिजन 2 धावा कंप्लीट. हा सामना जिंकलाय पवाळे संघानं. निश्चितच सामना जिंकल्याप्रित्यर्थ सन्माननीय भाऊरावजी पवार साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय पवाळे संघाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पवाळे टीम अँड हार्डलक टीम खांडपे, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पवाळे संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर यायचा आहे. सन्माननीय भाऊरावजी पवार सर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. पैसा वसूल मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. मनमुराद आनंद लुटला. निश्चितच या ठिकाणी आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून सर्व काही चेक केलंय. शेवटचा चेंडू आपण पाहिला, यावर 2 धावा मिळाल्या. फलंदाज व्यवस्थितरित्या पोहोचलाय पॉपिन क्रीज पर्यंत. पवाळे संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर यायचा आहे.
सन्माननीय भाऊरावजी पवार सर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेल सन्माननीय भाऊरावजी पवार साहेब आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपल्या गावच्या आपल्या संघाच्या संगणकाला देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर